अनेक वेगवेगळ्या उपाययोजना करून देखील मुंबईचं प्रदूषण काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे। आज देखील मुंबईचं जे सकाळचं वातावरण आहे ते अतिशय धुरकट आहे, धुरक्याने मिश्रित आहे। त्याच्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा कामासाठी बाहेर पडणाऱ्या सगळ्या मुंबईकरांना, नागरिकांना धोक्याची घंटा मानली जाते। आपण मुंबईचं वातावरण बघताय, मुंबईमध्ये धुरक्याची चादर पसरलेली आहे, म्हणजेच धूर आणि धुकं याची मिश्रित अशी ही चादर पसरलेली आहे आणि ही चादर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वाढत चाललेली आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस मुंबईचं प्रदूषण हे अतिशय वाढलेलं होतं, अशाच प्रकारे दररोज सकाळी दाट धुरक्याची चादर पसरत होती। त्यावेळी देखील मुंबईमध्ये अनेक त्या संदर्भामध्ये उपाययोजना करण्यात आल्या। मग वेगवेगळी आस्थापनं असतील किंवा वेगवेगळे मोठमोठे प्रोजेक्ट्स असतील, या सगळ्यांना नोटीस देऊन प्रदूषण कमी करण्यासाठी, जी धूळ उडती आहे ती कमी करण्यासाठी नोटिसेस देण्यात आल्या। अनेक हेवी व्हेकल्सला चार्जेस मारण्यात आलेले आहे, दंड ठोकण्यात आलेला। मात्र आता पुन्हा एकदा आपण बघताय, ह्या ज्या उपाययोजना आहेत त्या करून देखील मुंबईवरची ही धुरक्याची चादर काही कमी होत नाही आहे। ज्यावेळी प्रदूषण वाढतं, PM 2.5 हे जे धुलीकण असतात त्यांचं प्रमाण वाढतं, त्यावेळी अशा प्रकारची धुरक्याची चादर पसरते। आणि आज देखील मुंबईचा जो AQI आहे, म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो 184-185च्या दरम्यान आहे। म्हणजे मुंबईची हवेची जी पातळी आहे ती वाईट परिस्थितीमध्ये आहे असं सांगण्यात येतं आहे। त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा धोक्याची घंटा ही मानली जाते आहे। आणि जे मुंबईकर अगदी सकाळी म्हणजेच 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता आपल्या कामासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी, व्यायाम करण्यासाठी, शाळेसाठी असे बाहेर पडणारे आहेत, त्या सगळ्यांना या वातावरणामुळे, या हवेच्या प्रदूषणामुळे त्रास होण्याची जास्त शक्यता आहे। ज्यांना श्वसनाचे विकार आहेत, ज्यांना हृदयविकार आहे, त्यांना तर आणखीन जास्त धोका आहे असं सांगितलं जातं। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईचं प्रदूषण कमी करण्यासाठी अगदी खोलात जाऊन वेगवेगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। जास्त मोठ्या स्टेप्स घेणं, जास्त मोठ्या मेजर्स घेणं गरजेचं आहे, जेणेकरून मुंबईचं प्रदूषण कमी होईल आणि मुंबईकरांच्या जीवाचा जो धोका आहे तो देखील कमी होईल। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।